हेलो हाय नमस्कार। आज के ब्लॉग में आपका स्वागत है और स्वागत सीधा ट्रेन से है। हम ट्रेन में बैठे हैं और वो देखिए कौन बैठा है। आज का ब्लॉग में सिर्फ मैं शुरू करूँगा। इधर देखना मैं भूल जाता हूँ, कैमरा इधर है कि इधर है, इधर है, इधर देखना है, इधर देखना है। हाँ, तो हम जा रहे हैं सीधा नागपुर। नागपुर से हमारी पैसी बेस शाका। हां, तर आम्ही निघालो आहे आता नागपूरसाठी। नागपूरवरून आमच्या बस आहे, आमची बस आहे। जाने की इच्छा नहीं थी पर जाना पड़ा, क्या करेंगे। मैं तो नहीं जाने वाला था पर मेरे सामने जो औरत बैठी है उसके लिए मेरे को जाना पड़ा, क्योंकि उसकी बस दोपहर की है जो रात में पहुंचेगी हैदराबाद, म्हणून मला जावं लागत आहे, नाहीतर मी गेला नसता। क्या रे, तेरे चक्कर में जाना पड़ रहा है मेरे को। जानबूझ के वो बस की मैंने, ताकि तू मेरे साथ वापस आए। कितनी शहाणी, हाँ सॉरी इधर कितनी शहाणी। सो आम्ही आता पोहोचलो आहोत नागपूर स्टेशनला आणि आम्ही चाललो मामीकडे। किसी को तो भी कॉफ़ी पीने की इच्छा हो रही है पर कॉफ़ी मिल नहीं रही थी। अभी देखते हैं कहाँ मिलेगी कॉफ़ी हमको। आता सरळ घरीत पिया जाती कॉफ़ी। हाँ, अभी जस्ट कैब में बैठे निकल गए। चिकूचा फोन, चिकू दादा तुम लॉग में हो। हेलो, ये देखो भाई, जगह बहुत कम है भाई। फ्रेंड्स इसमें दिख जाएंगे ना हम लोग, तो इधर तेरा नाक दिखा है मैंने। फ्रेंड्स अलग दिखता है। तो हम लोग मामी के इधर आ चुके हैं। ये है हमारी मामी और ये है चिकू। ये पहली बार व्लॉग में आ रहे हैं। क्रोशिक सॉरी, चोक वो क्रोशिक बोलना, नहीं तो चिकू चिकूच कर लेंगे। वो चिकू भैया का है ना। माय गॉड डॉली, तू खाते हुए आ गई है हमारे पास। हेलो डॉली, ये देखिए डॉली। ये तो तू तो 1 बजे जाने वाली थी रे। तो पहुंच गए फाइनली डॉली के घर, नहीं मामी के घर। और मामी लेके हमारे लिए पाणी। धन्यवाद। आम्ही निघालेलो आहोत कुठेतरी जायला। कुठे चाललो ते तिकडे जाऊन सांगू। हे आहे नागपूर आणि नागपूरचे रोड। चिको या आम्ही आलो। अरे काम तर अजून भरपूर बाकी आहे रे। ये 3 BHK कॉम्प्लेक्स लास्ट फेज है ना। आलोय आमच्या नागपूरच्या फ्लॅट मध्ये। ते काम अजून चालू आहे थोडंफार, बाकी सगळं फंक्शनल झालं। आम्ही आता आलो आहोत आमच्या सोसायटीमध्ये। आम्ही इथे फ्लॅट घेतलं होतं पण आम्ही राहत नाही, ते आमचे किरायेदार असतात। राहत नाही रे, आम्ही इथे राहत नाही, आमचे किरायेदार इथे असतात। मेरे को क्योंकि मीटर्स यहाँ पे लगे हुए हैं। क्या भाई, मराठी के चक्कर में यस, इधर गार्डन भी है। आ जाओ, यहाँ का मिरर नहीं लगा है। 11th है ना। 11th भूल जाते क्योंकि आते नहीं हो इधर। तो बोला आते रहो, नहीं तो एक दिन पता चल रहा फ्लैट था इधर। हाँ, फ्लैट गायब बोले, खुशी ने हड़पली बोले फ्लॅट। खुशी, हम फ्लॅट हड़पने नहीं देंगे। हमारे आम्ही तुम्हाला आता आमचा नवीन फ्लॅट दाखवू जिथे आमचे किरायेदार। तिला अगोदर विचारावं लागेल है ना, शूट करू काय म्हणून। ठीक है ना। तो हमने मस्त पेट भर के खाना खाया मम्मी के हाथ का। डोसा क्या क्या था? डोसा था, कोड्याची भाजी होती आणि त्याच्यासोबत चटणी पण होती आणि आलू की भाजी होती। बहुत सारा अच्छा खाना खिलाया मामी ने। तुमको भी अगर आना है तो मामी के घर आओ, वो बिना खाना खाए बिल्कुल नहीं भेजेगी तुमको, बिल्कुल नहीं भेजेगी। चाहे तुम्हारे ट्रेन का वक्त क्यों ना हो जाए, वो तुमको खाना ही खिलाएगी, क्योंकि खाने के लिए फेमस है हमारी मामी। ठीक है मामी, चलते हैं अभी हम लोग। ओके चलो, मिलते हैं भैया, बाय। नागपुर का वेदर कितना अच्छा है ना। यहाँ से मेट्रो जाती है, बारिश आने वाली रहती है, इसलिए हमको ना बिल्कुल जाने की इच्छा नहीं होती कि हम लोग नागपुर से वापस जाए, क्योंकि नागपुर का वेदर इतना अच्छा है, मस्त बाल उड़ते हैं और ये हमेशा होता है। हाँ, हम जब भी यहाँ से जाने को देखते हैं ये नागपुर का वेदर इतना अच्छा हो जाता है कि हमको जाने ही नहीं देता, है ना। पर ये बार कोई ऑप्शन नहीं जाना। हाँ, इसके तेरे चक्कर में जाना पड़ रहा है, क्योंकि सुबह सुबह हमको क्या बोलते हैं, ऑडिट के लिए जाना है मॅडम के। कंटिन्युएशन असं आहे की आम्ही आमचं फ्लॅट
दाखवलं नाही तेव्हा, फक्त थोडंसंच दाखवलं. कारण की ते तिथे कोणी याच्यासाठी की तिथे म्हणजे रेंटवर राहते तर आम्हाला ते अंदरचं घ्यायचं नव्हतं, त्यांची पण प्रायव्हसी होती. आणि ते दाखवू जेव्हा आम्ही शिफ्ट होऊ राईट. येस, आम्ही जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हा दाखवू, इंटेरियर वगैरे झाल्यावर दाखवू. सो बेसिकली आमचा नागपूरला फ्लॅट आहे, तुम्हाला आता कळलेला आहे. और हम लोग यहाँ पे फंस गए और यहाँ पे बारिश का मौसम हो गया है. कितना बारिश हो रहा है, कितना बारिश. कैसा करेंगे तो बारिश का? क्या है, बस रुकेंगे बैठेंगे. बस रुकेंगी बैठेंगे. नागपुर में नहीं रुकना है, हैदराबाद ही जाना है. नहीं यार, बारिश में बस में भी डर लगता है मेरे को. एक तो बस में पहले डर, ऊपर से बारिश है, यानी हर जगह डर 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 डर. आणि आपण छत्री पण नाही आणली. और हमने छतरी भी नहीं लाया है. इतने दिन से बारिश नहीं है और आज ही बारिश आ रही है. भाई कितनी बारिश है ये. मुझे नहीं लगता है रुकेगी. तो रुकना चाहिए, इतने दिन से तो आई नहीं और इस बार आ रही है. कैसा होगा? आएगा ही, एक थोड़ा सा ही मार रही होगी, उसके बाद रुक जाएगी. पोहोचू तेव्हा सांगू, आता बसमध्ये बसल्यावर सांगू तुम्हाला. हमेशा अपने बैग में छतरी होती है. हाँ, आज हमको लगा कि धूप आएगी. धूप थी, हम लोग जब निकले तो और धूप थी, और अभी देख लो. सगळ्या गोष्टी आठवणीने टाकते. एखाद दोन गोष्टी याच्यासाठी ठेवतो, ते पण हा विसर. अरे तो मेरे को लगा बारिश, जैसे कि tripod मेरे को विसरला लगा बारिश नहीं आएगी. अब इतना धूप निकला था हम लोग जब निकले थे घर से, और अभी बारिश आएगी तो मैं क्या करूँ. हाँ? 15 हैदराबादवरून निघताना पण नाही घेतली ना छत्री. तब भी धूप ही थी ना भाई, निकले थे तब भी अरे धूप पण थी. पावसाळा सीझन आहे. सीज़न है, पर ये सीज़न की हम कल अर्नव के इसमें गए थे बर्थडे में. हमेशा अर्नव के इसमें बर्थडे में बारिश रहती है, तो हमको लगा कि बारिश नहीं आएगी. पर वो 26 छोड़ के 27 में आई है. शायद हमारी बस आई है, अभी हॉर्न तो आया है, पर देखते हैं. तर चेहरा तर पुसल्या, पण कपडे अजून ओले आहेत. कपडे ओले आहेत आणि माझे कपडे केस सगळे पण ओले झालेत. आणि पाऊस. आम्ही आतमध्ये बसलो, त्याच्यानंतर पाऊस थांबला. हा ना. म्हणजे थांबला म्हणजे कमी झाला. सुंदर दिसतंय तर नागपूर. कैसे करके हमने खोलते फायनली बाहेर पोहोचे. हा, किती सुंदर व्ह्यू आहे ना. बस यायची आहे अजून. काय, कुठे आहे बस? तुला कसं माहित तिकडे? पेट्रोल पंप जवळच आहे. तिथे येणार बोलली ना. इथे नाही येणार, तिकडेच येणार ना. तिकडे नको येऊ बोले, जिथे सोडलं तिथे नको येऊ बोलले क्यों? समोरच येणार. अच्छा, ओके. ये तो बस में खाएंगे ना. तो बस सो आम्ही इथे आता स्नॅक्स घेतलेले आहेत. मॅडमला खूप दिवसाची कॉफी प्यायची इच्छा होती, म्हणजे दिवसाची नाही, आज दिवसाची. हाँ, मेरे को भी शुगर डाल रहे. कॉफी अभी गिर रही थी मेरी कॉफी. ठीक है, अभी गिर रही थी बोला मेरी कॉफी. काय देना तर. सो त्या दिवशी आम्ही परत आलो, म्हणजे आय थिंक व्लॉग बसमध्ये थोडाफार केलेला, त्याच्यानंतर आम्ही अजिबात व्लॉग केला नाही, कारण खूप पाऊस होता, खूप पाऊस. म्हणजे रात्री एकतर बस थांबली नाही. ठीक आहे, आमचा वर्स्ट है ना लोकेश, आमचा वर्स्ट एक्सपिरियन्स होता. बहुत रद्दी बस है वो. बस से बिल्कुल डेअरने कधीच यायचं नाही. म्हणजे आमच्याकडे ऑप्शन होता म्हणून आम्ही त्याच्याने आलो. बट प्लीज कधीच ट्रॅव्हल करू नका. आम्हाला हे पण माहिती होतं की डेनाचा ट्रॅव्हल कधी चांगला होत आणि नाही. जेवणासाठी त्यांनी 10:30 वाजवले. 10:30 वाजता बस थांबवली. आणि ते पण कुठे, असं वाटत होतं ढाब्यावर कुठल्या लाईटच तरी नव्हती. खंडर जाग्यावर हा. थांबवली आहे. आणि तिथले लेबर्स कसले आणि काय, म्हणजे जर एकटी मी प्रवास केला असता ना त्या दिवशी, मी लिटरली सांगत आहे, म्हणजे खूप विचित्र होता तो. आणि म्हणजे चला बसमध्ये लोक तर असतात, बट तरी पण एक सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी अजिबात ट्रॅव्हल करू नका. आणि खूप पाऊस होता त्या दिवशी. आमचं म्हणजे त्या गाडीला अजिबात प्रॉपर सस्पेन्शन नाही. ती इतकी हालत होती, इतकी ही करत होती. उलटी कर देता. हां, म्हणजे एका पॉईंटला तर असं झालं होतं, आम्हाला असं वाटलं की 8ला ती बस थांबवणार, कारण ते बोलले होते की 8ला जेवणासाठी थांबवणार आहे. सो आम्ही होतो चल ठीक आहे, आपण 8ला उतरून मग झोपून जाऊया. तर 12 वाजता परत उठायचंच होतं, कारण की 12:30चा ड्रॉप ऑफ होता. पण ती थांबली कधी, 10:30ला जेवणासाठी. तोपर्यंत आमचं इथपर्यंत आलेलं, इथपर्यंत इतकं विचित्र होतं.
आणि वॉशरूमला पण नंतर त्यांनी नाही थांबवली ना, संध्याकाळी एकदा थांबवली होती, त्याच्यानंतर नाही थांबवली. 6 नंतर डायरेक्ट 10:30ला थांबली होती ती. आणि मग तिथे आम्ही उतरलो. लिटरली तिथे पाणीसुद्धा प्यायची इच्छा होत नव्हती, इतकं घाण होतं ते हॉटेल धाबा जे काही होतं. आणि तिथे लाईट नव्हती. चला अंडरस्टँड करू शकतो, लाईट नव्हती बिकॉज पाऊस वगैरे होता. आणि बस शेवटी पॅराडाईजला थांबवली. हां, जिकडे सगळे ते तिथे बसले आम्ही होते बेकार खिचडी लोकं. ऑर्डर केली, तिथे खिचडी खाल्ली आम्ही. आणि तिथनं बसमध्ये बसलो आणि मग निघालो. तर काय रात्री तर झोप काय आली नाही, इतकी घाण परिस्थिती झाली होती, एस्पेशली लोकेशची. कारण की मला तर ठीक आहे, मला काही होत नाही, पण त्याला बसचं जमत नाही. पण त्या दिवशी बेकार म्हणजे खूप बेकार. मग 10:30ला 11ला जागच होतो आम्ही, झोप नव्हती आली. असं वाटत होतं बस आता थांबवा तुम्ही, बस उतरू द्या आम्हाला. ते झालं ठीक आहे. मग आम्ही पोहोचलो, म्हणजे हैदराबादला पोहोचलो आणि आमचा स्टॉप आला. त्याने आम्हाला सांगितलं की आता पॅराडाईज आलाय, पॅराडाईजवाले उतरा. आधे घंटे पहिले बोल दिया. हां, आम्ही उतरलो आणि आम्ही तिथेच बसमध्ये, म्हणजे जे वॉकिंग जे असतं तिथंच उभं होतो आणि स्टॉप यायला 15 मिनिटं आणि होती. मी असा होतो पूर्ण. हां, म्हणजे ते काय झालं, झोपलं होतं ठीक आहे. मग तिथून उठून उभारलो आणि परत ती बस अशी चालत हालत होती. तर त्याच्यामध्ये अजून ते असं हाईट झालं, इथे आलेलं इथपर्यंत यायला लागलं होतं. म्हणजे हा मी समोर होती, हा मागे होता. तर ह्याचं तर झालं देवारी तू सर नाही, तर मी ओके नव्हता. उलटी करते काम आहे. सही में उलटी कर देता. तर कसं वसं मग ते पॅराडाईजवर थांबलो, तिथे उतरल्यानंतर पाऊस कंटिन्यू, तेव्हा पण पाऊस चालूच होता. कॅब बुक नाही हो रही थी पहिले. हां, आम्ही बसमध्ये पण पूर्ण ओलोच होतो, तिथे पण असं किचकिच होतं. मग उतरल्यावर पण ओलच. कॅब बुक होत नव्हती, कॅबवाला कुठल्या तरी दुसऱ्या लोकेशनवर गेला. मग तिथे 15 मिनिट थांबलो. मग कॅबमध्ये बसलो, आलो. तर कॅबमध्ये पण असं वेगळंच वाटत होतं, बिकॉज माहिती नाही काय होतं त्या दिवशीचं, खूप विचित्रच झालं आम्हाला. मग घरी पोहोचलो. घरी मग येऊन काय आधी त्यांनी गरम पाणी वगैरे पिलं आम्ही. अफ्रेश पिलं की पाणी पिलं? अफ्रेश पिलं आम्ही. आणि मग मी माहिती आहे काय केलं, मी आल्याबरोबर सगळे कपडे काढले बॅग वगैरेचे आणि मी मशीनमध्ये टाकले रात्री 1:30 वाजता. कारण की ते खूपच विचित्र, म्हणजे कसं तरीच होतं ते, मी नाही सांगू शकत. मग आम्ही गरम पाणी वगैरे पिलो आणि झोपलो. मग रात्री 1:30-2 वाजले ना झोपायला. 2 वाजले. अच्छे वॉशरूम्स होना बहुत जरूरी है. खरंच खूप इम्पॉर्टंट जरूरी आहे. आहे. म्हणजे वॉशरूम लोकेश ही नाही आहे. संध्याकाळी काय झालं ना, संध्याकाळी त्यांनी हायवेवर थांबवली ठीक आहे. आणि हायवेवर जिथे ट्रक्स थांबतात तिथे त्यांनी थांबवली. तर तुम्ही इमॅजिन, काही सुविधा नाही. हां, तिथे वॉशरूम वगैरे काही नाही. लोकेश तर गेला होता, मी नव्हती गेली. मग नंतर तिथे नाही, तिथे जेव्हा धाब्यावर पण थांबलो ना, तेव्हा पण वॉशरूम नव्हतं. तेव्हा पण लोकेश गेलेला, मी नाही गेली वॉशरूमला. कारण की एकतर काय होतं ना, पब्लिक वॉशरूम यूज केले तर इन्फेक्शन वगैरेचे चान्सेस असतात. सो मी अवॉइड करते. बट जेव्हा गरजेचं आहे तेव्हा तर जावंच लागतं. बट ते असे होते की तिथे पण नाही जाऊ शकत, की आपलं म्हणजे टॉयलेट स्प्रे वगैरे सगळं वापरून पण नाही. ते इतकं विचित्र, इतकं घाण होतं. तर त्याच्यामुळे आमचं म्हणजे माइंडसेटच नव्हता. आणि त्याच्यानंतर खूप टाईट शेड्यूल होतं ऑफिस वगैरे, त्याच्यामुळे आम्हाला व्लॉग तेव्हा एंड करता नाही आला. म्हणून आम्ही हा व्लॉग आत्ता एंड करतोय. सो आज आम्ही ब्लॉग एंड करतोय. तुम्ही आमचं ब्लॉग बघताय यार, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. प्लीज आमचा ब्लॉग सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हाच सर आम्ही छान छान व्हिडिओ बनवू ना. हाय की नाही? करो भाई, प्यार से करो. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि सबस्क्राईब करा, लव्ह करा, शेअर करा, बेल आयकन दाबा. आणि काय राहिलंय? आणि कॉमेंट करा मला. आणि प्लीज आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा. कीप वॉचिंग, कीप लव्ह. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.